आयज आमी सगळी फॅमिली आणि फ्रेंड्स मेळून संडे आउटिंगाक हांगा पाटील फार्मसान आयलेली. खरेंच सुंदर अशें फार्म आसा आणि बऱ्यांतली बरी फेसिलिटीज आमकां हांगा मेळ्ळा. इवन फॉर किड्स हांगा बरें आसा, सेफ आसा, क्लीन आसा आणि बऱ्यापैकी हांगा मेंटेन केल्लें फार्म आसा. खूब बरो अनुभव आमकां आयला आणि चडान चड जे टुरिस्ट आसा किंवा इवन गोवन्स जांकां एक वन डे आउटिंग किंवा चेंज खातीर जर ते एक बरो जागो असो सोदता जाल्यार पाटील फार्म्स इज वन ऑफ द व्हेरी गुड ऑप्शन. कित्याक आमकां पर्सनली हांगा आयज खूब अशी बरी फेसिलिटी आणि खूब बरो अनुभव हांगा आयला आणि बाकी लोकांनी हेजो आनंद घेवचो, अनुभव घेवचो अशें हांव बाकी लोकांक अपील करता. पाटील बाब, तुम्ही हांगा हांवें पळयलां की हांगा तुमची जे वडील आसलेले आनी तुमी सगळे लाखो चौरस मिटरान तुमी ऊस लायताले आनी ऊसाची लागवड बंद करून तुमी ह्या वेवसाया कडेन वळपाक कारण कितें? आमचे पूर्वीपासून ऊस असले, ऊस बाकी रबर पॉम हे सगळे. त्यानंतर ऊसाचे बिझनेस बंद, फॅक्टरी बंद झाल्यामुळे आम्ही मागीर हे बाकीचे लेबर खंय घालोवपाक काय करपाक म्हणून मातशें मशागत करून सकयल्ले प्लॉट निवळ करून आमी ते टुरिजमाचे विचार केले आणि अशेंच आमचे भितरलेच आमचीच फॅमिली येऊन रावपाक चालू झाले. त्यानंतर हळूहळू मागीर टुरिजम हांव वाडयत आता रूम बी वाडयला, बाकीचे हे चालू झाले. मागीर गेस्ट येवपाक लागले, मागीर असे पिकनीक बारीक बारीक बड्डे असे कितें कार्यक्रम आसा ते छोटे छोटे मोठे चालू जाल्यात. आता बरे प्रमाणे चल्ला आणि त्याच्या वतीन आमची सगळी कामां व्यवस्थित सगळे रुटीन बसला. आता हे सगळे बागांत पळयल्यार शुभगिरी गार्डन हो रिजॉर्ट म्हणल्यार हो फेमस आसा. कोणूय विचारता पाटील लाले फार्मरे म्हणून कोणूय विचारता तेन्ना अशें कितें कारण केलें की शुभगिरी गार्डन फेमस जावपाचें? शिवगिरी गार्डन फेमस जावपाक आमी एकूच ग्रुप घेतात, तेका लागून लोकां बी बरे व्यवस्थित तांकां एन्जॉय जातात आणि ते वयतना म्हणटात बरें अजून तुजें बरें जावपाक जाय, अजून तितकें ना. आमचे शेतींतले कशे पयशे येतात तशे आमी थोडे थोडे घालून प्रयत्न करीत चल्ला. आणि एक आमची एक छोटीशी बँक आमकां थोडे हेल्प करता. ते आमचे ह्या शुगर केन ॲग्रिकल्चर म्हणजे सिबील बरोबर आसना, तेका लागून नॅशनल बँका लागीं घेनात. आमकां ती लास्ट गोवा स्टेट ब्रँच असे बाकीचे लोकल बँके वचून आमी लोन काडून थोडे थोडे प्रमाण करीत रावला. 2012 तेन्ना तुमचे संकट येयले पळय, शुगर कारखाना साखर कारखाना बंद जालो आनी सगळ्यांचे चडशे संकट येयले तेन्ना तुमची बी तुमचे कडेन कामगार वचले सगळे आसले. मागीर पयशा बाईक मातशी चणचण जाली तुमकां? जालीच तांकां, आनी तांकां ते लेबर आमचे फिक्स आसले, तांकां खंय लावपाचे ते प्रॉब्लेम येयल्ले न्ही. तेका लागून मागीर ह्या सायडीन थोडे हे ते परत पॉमॉयल जुने झाड काडून आतां नवीन लायले. हे सगळे कामां चालू आहा. पयलीं तुमी रबराची झाडाची पीक घेताले, रबराचे. आता ती काय प्रमाणात कमी 50 वर्सां जाली म्हणून ते आता त्यांचे एज काबार झालं. हेच का आता मेळना, पीक मेळना. पीक मेळना आता. ओके, आता म्हाका सांग, तूं ह्या वेवसायान उतरलो, सगळे तुम्ही आख्खे कुटुंब तुम्ही ह्या वेवसायान उतरले आणि तुमकां हितून यश मेळ्ळां? यश आसा. आमच्या ॲग्रिकल्चरच्या लोकांक कितें 10 रुपयाला ते आपलेच फायदो म्हणून आज समजून असे काय लाखांनी येणार न्ही, तरी आमचे पोटा पुरते ह्याच्या पुरते चलतात. घर संसार चलता. संसार आणि एक 4 लेबर आमचे आसात, त्यांचे पोट भरतात. आता म्हाका सांग पाटील, हांवें इतली जाणांक पळयलां की तेंची व्हडली व्हडली फार्मां आसता, भाटां बेसां आसा, पूण सगळे बेरोजगार कारणां आसा कांय करिना, सगळें पडींग दवरल्या. तांकां तूं कितें सांगूं सोदता? सर ते कितें एक प्रॉब्लेम म्हणल्यार ॲग्रिकल्चर म्हणल्यार एक तर फायनान्सा कडल्यान एक मनीस अडकतात, दुसरें म्हणल्यार कामगार, तेका लागून हे फाटी पडटा. आणि हे जनावर रानची जनावर आसात तेका लागून प्रॉब्लेम जाता. आणि हे आमचे वातावरण पावसाचे उन्हाळा हेजे मार बसता. आणि आता नवीन पिढी कितें म्हणतात, ह्या ॲग्रिकल्चरान घालून काय फायदो जायना म्हणून ते फाटी सरपाला. मग फाटी सरू नका, सगळेजण ह्याच्या भितर या, परत नवीन मोठ्या प्रमाणात चालू करूया. आता ॲग्रिकल्चर हे स्किमी सगळे बरे बरे येयल्यात, गव्हर्मेंटचे स्किमी येयल्यात, त्याच्या भितर करूया आमी. फक्त आमकां दुकर खेते हेका लागून लोक नाल्ल आसून सुद्दां नाल्ल विकत आणून खावपाची पाळी येयला. तेका लागून ते गव्हर्मेंटान ते मातशे विचार करपा जाय बेगीन. तुजें एक वैशिश्ट आसा की तुमी एक ग्रूप घेतलो जाल्यार मागीर आनी दुसरो ग्रूप घेयना, ना एकूच ग्रुप आमी घेतात. आनी 2 ग्रूप घेतल्या की झगडी बी जाता? झगडी ना, कित्याक तुमी एन्जॉय करपा येतात, फॅमिली असतात, तेका लागून आमी एकूच ग्रुप घेवन ते वाद बी नाका. अजून पण तर काय म्हाका घडोवना. लोक म्हणता जाता. आता आमचे रातचे केन्ना केन्ना येतात भाव सगळे भयणी, ते एन्जॉय करून वयतात, काय प्रॉब्लेम ना केन्ना येता. तुमच्या हांगा सगळी जेवणाची बिवणाची सोय करता तुमी? ऑर्डर दिल्या? हय, ऑर्डर दिल्यारच जेवणाची आमी सोय करता. कशें काय पद्दतीन तांकां जाय तशा पद्दतीन आमी जेवण करून. आनी जे गेस्ट येता तांकां तूं वयतना च्या पाणी बी दिता? हय, वयतना तांकां मागीर खुशीन मागीर ते न्हांवतात बिवतात, एन्जॉय करून वयतना मागीर तांकां च्या बिस्कीट कशें तांकां कोणा भजी जाय जाल्यार भजी अशा पद्दतीन तांकां जाय तशें करून खुश करून दिता. खुश कर. ओके, तुजें नांव कितें म्हटलें? गिरीराज पाटील. हांव शिगांव रावता. नमस्कार, आमी हांगा शिगांव शुभगिरी गार्डन रिजॉर्ट आसा थंय आसा.
जे जाग्यार गिरीराज पाटील हो ह्या शुभगिरी गार्डना वयल्यान बरोच फेमस जाल्लो आसा. कारण म्हणल्यार हेंची हांगा लाखो चौरस मिटर जमीन आसा. पयलीं हांगा वडिलो पडजीत हांगा ऊस लागवड करताले आनी तांकां आर्थीक रुपी बरें करून बरे पयशेय बी मेळटाले ऊस रोवपाक. तेंचे कडेन कामगार वर्ग भरपूर आसतालो आनी तेन्ना अकस्मात जेन्ना 2012 जेन्ना संजनी साखर कारखाना बंद जालो तेन्ना तेंचेर एक संकट कोसळ्ळें आनी आर्थीक रुपी बाबतींत तेंचे एवढे कामगार आसले त्या कारणान कामगारांक कशे पयशे दितले ही चणचण लागली. म्हणून तेंच्यांनी विचार केलो की आतां ते ऊस तरी ना पूण कितें तरी वेवसाय जाय नाजाल्यार रोजी रोटी आमगे घर चलचें ना. म्हणून हे सगळे विचार केले फॅमिली वांगडा उलयले आनी हे हांगा पर्यटन वेवसाया कडेन वळ्ळे. पर्यटन वेवसाय तेणी पयलीं आपले पुरती म्हणून गेलो की आमची घरांतली कोणी फॅमिलींतल्यान बसतली म्हणून. हळू हळू तेजो प्रचार जालो प्रसार जालो आनी आतां मोठ्या प्रमाणांत हांगा शेनवार आयतार आनी सुट्टीच्या दिसांक ट्युरिस्ट येता. आनी हे सगळें करपा खातीर शेतकऱ्यांक खरी मदत लागता ती आर्थीकाची. सदांच गेले कडेन आतां आमी पळयता की विविध नॅशनलायज बँके बाकीची बँकेनी भोंवता शेतकरी की तेन्ना CBL स्कोर कमी आसल्या कारणान बँक्यो दिना. शेतकऱ्यांक मुद्रा लोन सुद्दां काडटाले गॅरंटेडशी नाका पूण तेका सुद्दां हे बँक मॅनेजर घेणमुखता आनी तेंची वाट लावन सोडटा. शेतकरी खरो जर वयर सरतलो जाल्यार पयशा खातीर शेतकरी चिड्डता. पूण अशीच एक गोवा स्टेट बँक जी सांगलेली आसा तेका जो गिरीराज पाटील आहा तेणें तेका भरपूर सहकार्य केला, तेका भरपूर सपोर्ट केला आनी तेकाच लागून हो आयज तो पर्यटन वेवसाय बरे तरेन सांबाळूंक शकलो. तेकाच लागून हो पर्यटन वेवसायाक तो उबारी दिवपाक शकलो. कारण जी ते मॅडम आसा ती तेका हांगा जी गोवा स्टेट बँक आसा सांगलेली ती शेतकऱ्यांक सदांच सहकार्य करता आनी मुखार करतली अशें तिणी सांगलेलें आसा. कारण गोवा स्टेट बँक म्हणल्यार ही शेतकारांचो एक आधार बँक जाल्ली आसा तशीच पाटिलाची ही एक आधार बँक जाल्ली आसा. तेन्ना तुमी पळयता खंयची उबारी जर घेतलो मनशान जाल्यार आर्थीक रुपी बलोच घट आसपा जाय जाल्यारूच उबारी घेता. पूण आयज गिरीराज पाटिलान हे सगळ्याचेर मात करून आयज एक बरो पर्यटन वेवसाय तेजे कुटुंबाच्या बरोबर सगळे तेजी भयण तेजी बाकी कुटुंबी भाव सगळे नातवंडे तेजे पुतणे बितणे सगळे एक जावन तेंच्यांनी हांगा हो वेवसाय चालू केला. बरे करून चलता अशीच तेंची हे चलता. आमी जेन्ना हांगा कस्टमर जेन्ना हांगा आयिल्ले तेन्ना आमी त्या कस्टमरांक विचारलें की तुमी हांगा आयज हांगा शुभगिरी गार्डना येयले तेन्ना तुमकां कशें कितें दिसलें. तांकां आमी विचारलें की तुमकां कशें कितें दिसलें. तेंच्यांनी सांगलें की हांगा आमी हे जे शुभगिरी गार्डन आसा ते ल्हान भुरग्यांक तरी अत्यंत सगळी सुविधा जरी आसा की तेंचो झोपाळो आसा तांकां बाकीची सगळी खेळपाची सगळी वस्तू हांगा आसा आनी एक वेळच्यान तांकां सेफ उरता भुरगीं. आनी आमी हांगा ज्या एक फॅमिली येयल्या कारणान सेफ आसता कित्याक बाकीची जे कोण आसता दुसरी ग्रूप हितून डोळाडोळ कोण करिना. जे एकूच तो ग्रूप घेता तेका लागून हे गार्डन सगळ्यांक फॅमिली खातीर सोयिस्कर आसा अशें तेणी सांगलें.